दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि ताजे व चवदार राहण्यासाठी आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भारतीय स्वयंपाकघरात तुपाला फार महत्त्वाचं स्थान आहे। भारतीय खाद्य संस्कृतीत जवळपास 5000 वर्षांपूर्वीपासून तुपाचा वापर केला जातो। त्यामुळे केवळ पदार्थांची चवच वाढत नाही तर आरोग्यासाठीही तुपाचं सेवन फायदेशीर मानलं जातं। तुपामध्ये अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात। याशिवाय तुपात हेल्दी फॅट्स देखील असतात, ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो। म्हणूनच रोजच्या आहारात तुपाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो। मित्रांनो, तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात, तुपात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात व तूप किती प्रमाणात खावं यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर जरूर पहा। मित्रांनो, दुधा तुपाची आपली संस्कृती असल्यामुळे अनेक लोक घरच्या घरी देखील दूध व साईपासून तूप बनवतात। तूप हे रोजच्या रोज स्वयंपाक करण्यासाठी लागतं, म्हणून ते मोठ्या प्रमाणात पुरवठ्याला येईल असं घरी बनवून अथवा बाजारातून आणून साठवलं जातं। परंतु काही वेळेस या तुपाला बुरशी पडते किंवा वास यायला सुरुवात होते, ज्यामुळे अनेकदा ते तूप टाकूनही द्यावं लागतं। तर आता आपण तूप दीर्घकाळ टिकण्यासाठी व ताजे आणि चवदार राहण्यासाठी कोणत्या टिप्स आहेत हे जाणून घेऊया। मित्रांनो, तूप बनवण्यासाठी साठवलेली साय खराब होण्याची शक्यता असते। तसंच काही वेळेला त्याला एक प्रकारची दुर्गंधी देखील येऊ लागते। म्हणूनच तूप बनवण्याकरिता वापरली जाणारी साय योग्य पद्धतीत फ्रीज मध्ये स्टोर करा व त्या साईला आंबट होऊ देऊ नका, ज्यामुळे त्यापासून तयार होणाऱ्या तुपाला दुर्गंधी येत नाही व तूप दीर्घकाळ टिकतं। तूप बनवण्याकरिता साईपासून तयार केलेलं लोणी पाण्याखाली अनेकदा स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यापासून तयार होणाऱ्या तुपाला पुढे वास येत नाही। तूप अधिक काळ टिकवायचं असेल तर ते प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्याऐवजी स्टीलच्या किंवा काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा, ज्यामुळे तुपाचा स्वाद आणि रंग दोन्हीही खराब होणार नाही। तूप नेहमी घट्ट झाकून हवाबंद डब्यात ठेवा। जर तुपाला हवा लागली किंवा यामध्ये पाणी गेलं तर त्याचा स्वाद लवकर खराब होतो आणि तूप टिकत नाही। तुपाची साठवण शक्य असल्यास काचेच्या बरणीतच करावी। तूप बनवून झाल्यानंतर आपण ते एका स्वच्छ भांड्यात साठवून ठेवतो, परंतु काही वेळेस आपल्याच हाताचा ओलेपणा किंवा ओला चमचा लागल्याने त्याला बुरशी येते आणि मग असं बुरशी आलेलं तूप फेकून द्यावं लागतं आणि म्हणूनच साठवणीचं तूप ओलेपणापासून दूर ठेवावं। साठवणीच्या तुपाचा डबा सारखा उघड बंद न करता रोजच्या वापरण्यासाठी लागणारं तूप एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावं, ज्यामुळे साठवणीच्या तुपाचं मॉइश्चर प्रोटेक्शन होतं। बऱ्याच घरांमध्ये तूप फ्रीज मध्ये स्टोर केलं जातं, त्यामुळे तूप अधिक काळ टिकतं, पण फ्रीज मध्ये साठवल्यामुळे ते घट्ट बनतं व वापरायचं असल्यास बरेचदा ते गरम केलं जातं। परंतु तूप पुन्हा पुन्हा गरम करणं अजिबात योग्य नाही, त्यामुळे रोजच्या वापरात येणारा तुपाचा डबा बाहेरच ठेवावा। तसंच जर आपण तूप फ्रीज मध्ये ठेवणार असाल तर ज्यावेळी ते खायचं असेल त्याआधी किमान 1 ते 2 तास तुपाचा डबा बाहेर काढून ठेवावा, जेणेकरून त्याचा घट्टपणा कमी होतो आणि सतत तूप गरम करणं टाळता येतं। तूप कढवताना त्यात चिमूटभर मीठ घालावं, त्यामुळे तूप रवाळ बनतं आणि दीर्घकाळ टिकण्यास मदत होते। तूप कढवताना त्यात एखादं हळदीचं पान टाकल्यास तुपाला छान सुगंध देखील येतो। तर मित्रांनो, ह्या होत्या तूप दीर्घकाळ टिकवण्यासाठी व ताजं आणि चवदार राहण्यासाठी काही टिप्स, ज्याचा वापर तुम्ही जरूर करा व तुमच्याकडे देखील अजून काही टिप्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर सांगा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। अजून काही विषयांवर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर ते विषय कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदित रहा। धन्यवाद।